चला थोडंसं फास्ट घ्या. पंच देखील बण्याच्या आतमध्ये दाखल होतील. सूरज लाड आणि त्यांच्या साथीने संतोष कुडतरकर साहेब. या मॅचचं धावतं समालोचन करतील आमचे मित्र सुनील भावे. याचा सुमधुर आवाज आपण ऐकूयात. तोपर्यंत मी शुभम टुकरूर काही वेळसाठी रजा घेतोय. धन्यवाद. तीन षटकांचा सामना राहील. कोणी लाईनच्या बाहेर झेल पकडली कार्य करता नाही. कोणीही कॅच पकडली तरी संकेत कदम कडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस मिळेल. कोणी असू देत, फक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाही तर कोणीही कॅच पकडली तर संकेत कदम कडून 100 रुपये. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो बाळू. सुरेख फटका मानावा लागेल तो राहुल सावंत यांच्या बॅट मधून आलाय. पहिला खणखणीत चौकार. 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 4. बाळू एक उंच पुरा खेळाडू आहे. लेफ्ट हँड बॉलर आहे तो बाळू. सकाळच्या सत्रामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती बाळू यांनी. मात्र पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका खेचलाय तो राहुल सावंत यांनी आणि संघाची धाव संख्या होते ती 4. पहिले षटक चालू असताना संघ पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो बाळू आणि त्याला सामोरे जाईल तो राहुल. पाहूया काय करतोय पुन्हा एकदा. आता मात्र खराब चेंडू त्याला भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. खणखणीत षटकार राहुल सावंत यांच्या बॅट मधून आलाय. मोठा धमाका आणि या 6 धावाने संघाची धाव संख्या होते ती 10. पहिले षटक चालू असताना संघाची धाव संख्या होते ती 10. लाईनमॅनना विनंती आहे की एकाच जागेवरती राहू नये. 10 धावा संघाची धाव संख्या होते 10. दोन्ही संघांना विनंती असेल की लवकरात लवकर आपले षटक संपन्न करायचे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर झाल्या पाहिजेत, कारण अजूनही 2-3 सामने खेळायचे आहेत याच देवगड गावटू गाव मध्ये. पुन्हा एकदा मोठा धमाका येतोय. राहुल सावंत यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. या 6 धावाने संघाची धाव संख्या होते ती 16. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांनी संघाची धाव संख्या होते 16. संघाची धाव संख्या होते ती 16. पहिले षटक चालू असताना राहुल सावंत यांची हार्ड हिटिंग फलंदाजी मानावी लागेल. ती भगवती मुनगे संघासाठी एक सुरेख फलंदाजी करतोय तो राहुल सावंत. पाहूया राहुल सावंत तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार मारतोय का बाळू यांना. आणि आलाय पुन्हा एकदा मोठा धमाका राहुल सावंत यांच्या बॅट मधून. 3 चेंडूवरती 3 षटकार घेतले ते राहुल सावंत यांनी. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल ती राहुल सावंत यांची. तिकडे लाईनमन कोण आहे? कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की आपण एकाच जागेवरती राहू नये. चेंडू यायला वारंवार उशीर होतोय. संघाची धाव संख्या होते ती 22. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो बाळू. पहिलं षटक बाळू यांचं थोडस महागडे षटक जात आहे. राहुल यांनी हमला चढवलाय तो बाळू यांच्यावरती. आता मात्र बाळू यांचा सुरेख चेंडू मानावा लागेल तो यॉर्क पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती काही करू शकले नाहीये ते राहुल सावंत. मोठा धमाका करत होते या षटकामध्ये, परंतु सुरेख कमबॅक म्हणावा लागेल तो बाळू यांचा. या चेंडूवरती कोणतीही धावा आली नाही आणि या निर्धाव चेंडूने संघाची धाव संख्या होते ती 22.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय तो राहुल सावंत यांनी आणि चेंडू जातोय सीमा पार कणकणीत चौकार. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 26. संघाची धाव संख्या होते ती 26. सुरेख फलंदाजी करतोय तो राहुल सावंत. 26 धावा झाल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक 6 चेंडू मध्ये 26 धावांवरती खेळतोय तो राहुल सावंत. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो संतोष. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच येतोय तो सिद्धेश. सिद्धेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे तो. पोंचचा टो लावलेला आहे सिद्धेश यांच्या बॅट मधून आलाय मोठा धमाका. लांब लचक षटकार येतोय तो सिद्धेश यांच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. या 6 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 32. मागच्या 3 मॅच मध्ये अक्षरशः धावांचा डोंगर उभा राहतोय तो या मैदा खेळपट्टीवरती. संघाची धाव संख्या होती ती 32. वाईट चेंडू मानावा लागेल तो. पंच वाईटची खुणा करतायत. संघाची धाव संख्या होते ती 33. दुसरं षटक चालू असताना संघाची धाव संख्या होते 33. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने सुरेख पटवलेला चेंडू. किती धावा मिळतात पाहूया. चेंडू जातोय सीमा रेषा पार खणखणीत चौकार. एक सुरेख फलंदाजी मानावी लागेल ती सिद्धेश आणि राहुल याची. संघाची धाव संख्या होते ती 37. सुरेख फलंदाजी करतोय राहुल आणि सिद्धेश आपल्या संघासाठी अक्षरशः खोऱ्याने धावा उधळत आहेत. अशा धाव संख्येपर्यंत नेऊन ठेवतायत ते. 37 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो संतोष. थोडस खराब गोलंदाजी होते ती किल्ले विजयदुर्ग संघाकडून. सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती दोन्ही विजयदुर्ग संघाने, परंतु आता मात्र त्यांच्यावरती हमले चढवतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळतोय. फटका फसतोय का पाहूया. मात्र झेल जमिनीला दान होतोय. इथे मात्र एकच धावा. राहुल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि संघाची धाव संख्या होते ती 38. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तो संतोष आणि त्याला सामोरं जाईल तो हार्ड हिटर फलंदाज राहुल सावंत, जो 6 चेंडू मध्ये 26 धावांवरती खेळतोय. संघाची धाव संख्या होते ती 38. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय तो. पुन्हा एकदा मोठा धमाका येतोय तो राहुल सावंत यांच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. आलाय मोठा फटका राहुल सावंत यांच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या होते ती 44. संघाची धाव संख्या होते ती 44. राहुल सावंत वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 32 धावांवरती खेळतोय तो राहुल सावंत. पहिली हाफ सेंचुरी येते का पाहूया. या टुर्नामेंट मध्ये अजून कोणत्याही खेळाडूने 50 धावा केल्या नाहीयेत. राहुल सावंत यांच्या बॅट मधून पहिलं अर्धशतक येत आहे का पाहूया. 7 चेंडूंमध्ये 32 धावांची बहरदार खेळी करतोय तो राहुल सावंत. तर बघूया पुन्हा एकदा राहुल. अन्ना एकदा मोठा धमाका येतोय तो राहुल सावंत याच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. या 6 धावाने संघाची धाव संख्या होते ती 50.
हाफ सेंचुरी झाली आहे ती मुनगे संघाची. थोडस खराब गोलंदाजी होते ती. संघाची धावसंख्या होती ती 50. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल सावंत. हाफ सेंचुरी संघाची धावसंख्या होती ती 51. वैयक्तिक संघाची धावसंख्या होती ती 51. वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 39 धावांवरती खेळतोय तो राहुल सावंत. पहिला अर्धशतक झळकतोय का पाहूया या टुर्नामेंट मध्ये राहुल सावंत. सामना लवकर चालू करायचा आहे कारण अजूनही ह्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत कारण 3-3 षटकांचे जर सामने खेळवायचे असतील तर दोन्ही संघांना विनंती असेल की सामना लवकर चालू करायचा आहे. संघाची धावसंख्या होती ती 51. राहुल सावंत हाफ सेंचुरी करतोय का पाहूया राहुल सावंत. सामना जरा लवकरात लवकर चालू करायचा. पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर येतो. नितीन 2 षटकांच्या समाप्तीनंतर 51. राहुल सावंत स्ट्रायकिंग एंडला राहुल सावंत आणि ऑफ साइडच्या दिशेने सूर्य कटवलाय. राहुल सावंत यांच्या बॅट मधून येतोय का पाहूया. खणखणीत चौकार. 4 धावाने संघाची धावसंख्या होती ती 55. राहुल सावंत एक धमाकेदार पारी खेळतोय. 43 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 43 धावांवरती खेळतोय तो राहुल सावंत. या टुर्नामेंट मधली पहिली हाफ सेंचुरी येते का पाहूया राहुल सावंत यांच्या बॅट मधून. काय बहरदार खेळी करतोय तो राहुल सावंत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नितीन तो राहुल. पुन्हा एकदा आलाय मोठा धमाका राहुल सावंत यांच्या बॅट मधून. चेंडू जाते सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. या 6 धावाने संघाची धावसंख्या होते ती 61 आणि वैयक्तिक राहुल सावंत खेळतोय 10 चेंडू मध्ये 49 धावांवरती. राहुल सावंत यांना 11 चेंडूंमध्ये 49 धावांवरती खेळतोय तो राहुल सावंत. बघूया या टुर्नामेंट मधली पहिली हाफ सेंचुरी मारतोय का राहुल सावंत यांना त्याचा मान भेटतोय का पाहूया. राहुल सावंत 11 चेंडू 49 धावा. काय करतोय पाहूया राहुल सावंत. पुन्हा एकदा मोठा धमाका आणि पहिली हाफ सेंचुरी आली या टुर्नामेंट मध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत राहुल सावंत यांच्यासाठी. आणि राहुल सावंत यांना विनंती असेल की बॅट दर्शवायचे. सगळ्या आणि एक अर्धशतक खेळला राहुल सावंत यांनी. एक बहरदार खेळी मानावी लागेल ती राहुल सावंत यांची. 12 चेंडू मध्ये 55 धावा केल्या त्या राहुल सावंत यांनी. काय फलंदाजी करतोय फलंदाज. भगवती मुनगे संघासाठी अक्षरशः धावा खोऱ्याने खेचतोय. 12 चेंडू आणि 55 धावा केल्या त्या राहुल सावंत यांनी. आणि संघाची धावसंख्या होती ती 67. जी खेळी आपल्या संघाला पाहिजे होती तीच खेळी करतोय. आणि पुन्हा एकदा मोठा धमाका येतोय का पाहूया. राहुल सावंत यांच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. संकेत कदम यांच्याकडून राहुल सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. संकेत कदम कडून राहुल सावंत साठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. आणि संघाची धावसंख्या होती ती 73. वैयक्तिक 61 धावांवरती खेळतोय तो राहुल सावंत. काय फलंदाजी केली आहे राहुल सावंत यांनी. अक्षरशः खोऱ्याने धावा खेचतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. राहुल सावंत काय पंचांचे हात काय खाली यायला देत नाहीये ते राहुल सावंत. सूरज लाड अक्षरशः 3 सामन्यांमध्ये एवढ्या वेळा हात वरती केला असेल एवढे असे षटकार जात आहेत मागच्या 3 सामन्यांमध्ये. आणि संघाची धावसंख्या होते 79. संघाची धावसंख्या होते 79. राहुल सावंत यांना आता बॉल जसा काय फुटबॉल सारखा दिसतोय तसेच षटकार मारतोय तो राहुल सावंत. पाहूया राहुल सावंत काय करतायत. श्री बाबू भांडे यांच्याकडून राहुल सावंत साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. राहुल सावंत यांनी सामना झाल्यानंतर ते पारितोषिक घ्यायचंय.
राहुल सावंत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की राहुल सावंत यांच्या फलंदाजीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 15 चेंडू आणि 68 धावांची खेळी केली आहे ती राहुल सावंत यांनी. एक सुरेख फलंदाजी केली आहे राहुल सावंत यांनी. आणि मुनगे संघाला विनंती असेल जितेंद्र धुरी यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक. इडिए पॅकर्स संघाचा कर्णधार आणि मेन रोड गिरिये संघाचा कर्णधार दोन्ही संघांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. इडिए पॅकर्स आणि मेन रोड गिरिये. जितेंद्र धुरी यांच्याकडून राहुल सावंतसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. टोटल 800 रुपयांचं पारितोषिक इथे जमा झालंय आमच्या इथे राहुल सावंतसाठी. मुनगे संघाला विनंती असेल की आपले खेळाडू क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मुनगे संघाने, कारण अजूनही 3 सामने बाकी आहेत. या सामन्यानंतर इडिए पॅकर्स संघाचा कर्णधार आणि मेन रोड गिरिये संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इडिए पॅकर्स संघाचा कर्णधार आणि मेन रोड गिरिये. आणि भगवती मुनगे संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण यानंतर अजूनही 3 सामने आहेत. तू देते मी 81 धावांची गरज आहे. ती मागच्या सामन्यामध्ये 75 धावांचा रेकॉर्ड झाला होता, परंतु ते रेकॉर्ड तोडले ते मुनगे संघाने. विजय जरकर संघाला विनंती असेल की आपले सलामीचे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर ग्राउंड वरती न्यायचे आहेत, कारण अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू व्हायला पाहिजे, कारण अजूनही 3 सामने व्हायचे आहेत. 81 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते विजयदुर्ग संघासमोर. काय करतोय पाहूया. विजयदुर्ग संघाला विनंती असेल की आपले दोन्ही खेळाडू एक्क्याऐंशी धावांची गरज आहे. राहुल सावंत यांनी अक्षरशः खोऱ्याने धावा खेचल्या आहेत. जसा त्यांना काय फुटबॉल दिसत होता चेंडू, तशाच धावा केल्या त्या राहुल सावंत यांनी. लवकरात लवकर सामना चालू करायचा. पंच सूरज लाड, आपल्याला विनंती असेल की अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. यानंतर इडिए पॅकर्स संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आहे, तरी मेन रोड गिरिये संघाला विनंती असेल की आपला खेळाडू, कारण सेकंड कॉल आहे आपल्याला. 5 मिनिटात आपले या इनिंग बाळू आणि रोहित फलंदाजीसाठी आलाय. इथे इडिए पॅक मेन रोड गिरिये संघाचाही कर्णधार इथे उपस्थित झालाय. आणि सामन्याचा टॉस होतोय मान्य श्री महेश कदम यांच्या शुभ हस्ते. क्वार्टर फायनलचा सामना असेल, दुसरा क्वार्टर फायनलचा सामना देवगड ओपन गाव टू गाव. आणि नाणेफेक जिंकतोय तो गिरिये संघ. पहिला चेंडू नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गिरिये संघाने. नवीन चेंडू दोन्ही संघांना खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही खेळाडूंनी. पहिला चेंडू 4 धावा. सिद्धेश यांचा चेंडू थोडासा उसळी घेणारा होता आणि संघाची धाव संख्या होती ती 4. पहिले षटक चालू असताना सर्व लाईनमॅनना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. यानंतर जेवढे लवकरात लवकर सामने होतील तेवढे आपल्याला त्याची मजा घेता येईल, कारण या 2-3 सामन्यामध्ये आपण पाहिलेत की अक्षरशः धावांचा डोंगर उभा राहिलाय. आता मात्र बाळू यांच्या बॅट मधून तो धमाका येतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार.
बाळू यांच्याकडे ही क्षमता आहे. राहुलने मारले असतील 15 चेंडूमध्ये 68, परंतु बाळूही करू शकतो, कारण बाळू यांनी सकाळी तशीच फलंदाजी केली होती. एक मोठा धमाका आलाय बाळू यांच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 8. पहिले षटक चालू असताना 81 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते विजयदुर्ग संघासमोर, परंतु विजयदुर्ग संघाकडे ही चांगली फलंदाजी आहे. बाळू सारखा हार्ड हिटर फलंदाज आहे त्या संघाकडे. आता मात्र सूर्य चेंडू दांडे गोल केली आहे ती सिद्धेश यांनी. गिरी यांनी लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. मेन रोड गिरिय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि इडिया पॅकर संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. लगेच हा सामना झाल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय गिरिय संघाने. आता मात्र बॅटिंग साठी येतोय तो ऋषिकेश. ऋषिकेश याच्याकडून अपेक्षा असेल विजयदुर्ग संघाला. बघूया काय करतोय ऋषिकेश. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि काही बॉलचा संपर्क झाला नाहीये. फक्त इथे बघता 2 धावा सुरेख रनिंग विकेट मानावी लागेल ती दोन्ही फलंदाजांमध्ये, आणि संघाची धावसंख्या होते ती 10. दुसरं षटक पहिले षटक चालू असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये, कारण राहुल सावंत यांनी एवढी धावा करून ठेवल्या, धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय तो किल्ले विजयदुर्ग संघासमोर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रेट डायचा धमाका आलाय. चेंडू जातोय चौकारसाठी. केतन कदम यांना वाटलं होतं की आपण 100 रुपयाचे मानकरी होऊ, परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या आतच पडलाय आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती 14. भगवती मुनगे संघ एक सुरेख बॅटिंग केली आहे राहुल सावंत आणि तसेच सिद्धेश यांनी सुद्धा. 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल तो ऋषिकेश. आता मात्र ऋषिकेश यांच्या बॅट मधून हलकासा कटवला चेंडू. 1 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 15. अजून 12 चेंडू 66 धावांची आवश्यकता असेल. मुनगे संघाला विनंती असेल की सामना लवकरात लवकर आपण चालू करायचा आहे, कारण अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. कारण जर आपण सामना जिंकला तर आपल्यालाच पुढे कमी ओव्हरचा सामने खेळवावे लागेल. त्यामुळे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दोन्ही पंचांनाही विनंती असेल की सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. दोन्ही पंचांचंही कौतुक करावं लागेल, कारण सकाळच्या 17 पासून न थांबता कंटिन्यू पंचगिरी करतोय तो संतोष कुडतरकर आणि सूरज लाड. सूरज लाड कालच्या दिवसापासून दिवसभर पंचगिरी करतायत आणि आज तर संतोष कुडतरकर यांची कमाल मानावी लागेल, कारण आज लेग अंपायरचा पंचगिरी करतायत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धावा. सामना लवकरात लवकर भगवती मुनगे संघाला विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा भगवती मुनगे संघाला. राहुल सावंत यांच्यावरची जितेंद्र धुरे खूप खुश झाले आहेत, कारण जर राहुल सावंत यांनी झेल पकडला तर त्यांना 100 रुपये आहेत. कोणताही पहिली पकडली झेल त्याच्यासाठी 100 रुपये आले आहेत राहुल सावंत यांच्यासाठी जितेंद्र धुरे यांच्याकडून. आज राहुल सावंत यांच्यावरती खूप खुश झालेले दिसत आहेत जितेंद्र धुरे. 900 रुपयाचा मानकरी ठरलाय अजूनपर्यंत राहुल सावंत. राहुल सावंत यांच्यासाठी मगाशी 200 रुपये लावले होते, आता 100 रुपये लावले आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मानावा लागेल तो अमित याच्याकडून. राहुल सावंत यांच्यावरती जवळजवळ जितेंद्र धुरी एक दिलदार व्यक्तिमत्व राटेश्वर गडितामाने गावातील. अक्षरशः खुश झाले ते राहुल सावंत यांच्या फलंदाजीवरती. पुन्हा एकदा सूर्य चेंडू मानावा लागेल तो अमित याचा. जवळजवळ 900 रुपयांचा मानकरी ठरलाय राहुल सावंत अजूनपर्यंत. या सामन्यानंतर लगेचच गिरिय संघाने आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि गिरिय संघाला विनंती असेल की आपले लगेचच्या लगेच दोन्ही फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवायचे आहेत. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी होते ते मुनगे संघाकडून. मुनगे संघाचं कौतुक मानावं लागेल, जेवढी सुरेख फलंदाजी केली तेवढीच सुरेख गोलंदाजी होते या संघाकडून.
जरी 81 धावा केल्या 80 धावा केल्या असतील तरी गोलंदाजीमध्ये तेवढीच मेहनत घेत आहेत ते गोलंदाज. जितेंद्र धुरी यांची अशी विनंती आहे की राहुल सावंत यांनीच विकेट किपिंग करायची आहे, कारण एवढे फॅन झाले आहेत ते. अक्षरशः भावेश पवार पवन केने यांचे फॅन होतात, तसे राहुल सावंत यांचे फॅन ठरले आहेत ते जितेंद्र धुरी. त्यांची विनंती आहे की राहुल सावंत यांनीच विकेटी करायची आहे. आता मात्र मोठा पट्टा खेळण्याची संधी होती आणि इथे मात्र झेल बाद होतोय. फलंदाज बाद झालाय तो ऋषिकेश. जितेंद्र धुरी यांच्या विनंतीला राहुल सावंत यांनी मान दिलाय, त्याबद्दल जितेंद्र धुरी त्यांचे आभार मानतायत. कारण एक मोठी फॅन फॉलोअर दिसत आहेत राहुल सावंत यांचे जितेंद्र धुरी. जितू धुरी एक ग्राटेश्वर गडितामाने गावातील मोठं नाव, दिलदार व्यक्तिमत्व मानावं लागेल तो जितू धुरी. कोणत्याही क्षणी कुठेही उपस्थित राहणारा हा दिलदार व्यक्तिमत्व आहे जितेंद्र धुरी. आज मात्र राहुल सावंत यांचे खरोखर फॅन झाले आहेत, अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव करतायत राहुल सावंत यांच्यावरती. शुभम गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो शुभम. सुरेख चेंडू इथे मात्र गोलंदाजीसाठी येतो सागर आहिर. पहिला चेंडू निर्धाव. मुनगे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो सागर आहिर. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. सागर आहिर यांना विनंती असेल की आपणही लवकर सामना संपवायचा, कारण आपल्याला नंतर असं दिसतंय की सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे, असं चित्र उभं राहिलंय. पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मेहनत करताना दिसतोय. अजूनही सामना जरी आपल्या बाजूने झुकला असेल तरी मुनगे संघाकडून क्षेत्ररक्षकांमध्ये तेवढी चांगली थोडीशी खराब फेकी होती, परंतु त्याचा काही एवढा फायदा होऊ शकला नाहीये. चांगली मेहनत घेताना दिसतायत ते मुनगे संघ क्षेत्ररक्षणामध्ये, कारण त्यांना माहित आहे जरी आपण सामना जिंकलो असलो तरी सेमीफायनल मध्ये आपल्याला खेळायचं आहे. लेझी क्रिकेट खेळून फायदा नाहीये आपण जरी सामना जिंकला असला तरी. पुन्हा एकदा मुनगे संघाकडून उंचचा टोलावला चेंडू. या चेंडूवरती काय होतंय पाहूया. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडूवरती एकच धावा. मुनगे संघाला विनंती असेल आपण सामना लवकरच खेळायचा आहे, थोडा फिल्डिंग मध्ये जास्त बदल करू नये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तो सागर आहिर. मुनगे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो सागर आहिर. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू मानावा लागेल तो सागर आहिर याचा. चेंडू काही समजत नाही तो फलंदाजाला. काय परफॉर्मन्स देतोय तो भगवती मुनगे संघ. बॅटिंग मध्येही तेवढीच चांगली केली आहे, गोलंदाजी ही तेवढीच अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो भगवती मुनगे संघ. का आम्ही सकाळपासून एवढे चांगला खेळ करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय त्याचं उत्तम उदाहरण आहे ते भगवती मुनगे संघ. या हंगामात फॉर्म मध्ये दिसतोय हा संघ. सुरेख चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू मानावा लागेल तो सागर आहिर याचा. या संघामध्ये आज राहुल सावंत यांचा ऍडिशन झाला आणि संघ अजून तगडा झालेला दिसतोय. भगवती मुनगे संघ भक्कम संघ झालेला दिसतोय तो भगवती मुनगे संघ, कारण राहुल सावंत यांची फॅन फॉलोइंग दिसते गडितामाने गावामध्ये. कारण 900 रुपयाचं पारितोषिक त्यांना अजूनपर्यंत दिलाय ते भगवती मुनगे संघाच्या खेळाडूला. आणि इथे मात्र सामना समाप्त होतोय आणि विजय होतो भगवती मुनगे संघ. राहुल सावंत यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, आपल्याला जे बक्षीस लागलंय ते राहुल सावंत यांनी घेऊन जायचंय. जितू धुरी यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचंय, कारण राहुल सावंत यांना बक्षीस आपले शुभ हस्ते देण्यात येईल. जितू धुरी आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. आणि गिरिया संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.